A big hello to all my young and charming friends out there. मी मानसी आज आपल्या या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला सेशन ग्रेट सायंटिस्ट आपण जो वाचत होतो जो चॅप्टर त्यालाच आपण पुढे वाढवू. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे महान वैज्ञानिक जे की आपण मायकल फॅराडे यांची जीवनी वाचतोय. कशा प्रकारे ते इतक्या गरिबीच्या जीवनातनं म्हणजे की पुढे येतात आणि पुढे पुढे येऊन ते डेव्हीच्या अंडरमध्ये काम करतात, जे की एक फार मोठा केमिस्ट असतो आणि जो त्याला काहीच समजत नाही, त्याच्याबद्दल काहीच म्हणजे त्याला पुढे येऊ देत नाही. आता काय होतं तर त्याला एक चॅलेंज देतो आणि मग काय होतं चला वाचूया आपण ग्रेट सायंटिस्ट या चॅप्टर मध्ये. तर आपण वाचलं आतापर्यंत की कशा प्रकारे डेव्ही समोर एक चॅलेंज आला होता त्याच्या इन्व्हेन्शनला घेऊन. त्याला काही सॉल्व्ह करायचं होतं जे तो करू नव्हता पावत. फार फ्रस्ट्रेटेड होऊन गेला होता. तर एक दिवशी त्यांनी काय केलं की फॅराडेला असंच चिडवून टीज करून त्याला म्हणाला की तू का नाही हा प्रयत्न करून पाहत की तुझ्याशी होतं का. आपली क्लिनिंगचं काम केल्यानंतर तू हा प्रयत्न कर की तुझ्याशी होईल का. आणि तो एक टीज करायच्या याच्यामध्ये म्हणजे जसं आपण चिडवल्यासारखं म्हणतो ना, त्याला असं वाटलं की मी नाही करू पावत तर हा काय करू पावेल, अशा प्रकारच्या टोन मध्ये तो त्याला म्हणाला. विदिन अ फ्यू डेज फॅराडे सॉल्व द प्रॉब्लेम. आता काही दिवसातच फॅराडेनी तो प्रॉब्लेम जो होता ती समस्याचा निराकरण काढला. In fact, he went further and the results was the first induction motor which converted electrical current into continuous mechanical motion. आणि एवढंच नाही तर त्यांनी जो आहे तो पुढे गेला त्याच्या आणि इव्हेंट फर्दर तो पुढे गेला अँड द रिझल्ट काय झाला ज्याचा की फर्स्ट इंडक्शन मोटर त्याचा त्यांनी आविष्कार केला फॅराडेनी, विच कन्व्हर्टेड इलेक्ट्रिक करंट जे की इलेक्ट्रिकल जो करंट असतो त्याला इंटू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन, त्याला एक कंटिन्युअसली जे आहे मेकॅनिकल मोशन मध्ये कन्वर्ट केलं ह्यांनी. तर म्हणजे तो त्याच्या फार अवे निघून गेला एकाच आपल्या पहिल्याच प्रयोगामध्ये. आता बघा एन इंडक्शन मोटर इज अ कॉमनली युज इलेक्ट्रिकल मशीन. इंडक्शन मोटर काय असतं एक जे साधारणतया हर इलेक्ट्रिकल मशीन मध्ये युज होते अशा प्रकारची एक मोटर असते ही. आता मग काय झालं बघा, द इंडक्शन मोटर स्पर्ड अ रिव्होल्युशन. हा जो इंडक्शन मोटरचा यांनी एक्सपेरिमेंट केला आणि याचं इन्व्हेन्शन केलं ह्याच्याने एक रिव्होल्युशन झालं खूप मोठा. फॅन्स, एअर कंडिशनिंग, स्विंग मशीन्स, फोटोग्राफ्स, पॉवर टूल्स, cars and even trains and aeroplane engines grew out of this simple device which was born out of mockery directed at Faraday. तर ह्याच्यात काय सांगतात की हा जो इंडक्शन मोटर आहे ह्यांनी फार मोठा रिव्होल्युशन केला सायन्सच्या क्षेत्रामध्ये. जसे की हे जितके हे वस्तूंचे नाव लिहिले आहेत, पंखा, एअर कंडिशन्स, स्विंग मशीन म्हणजे काय सिलाईची जी मशीन असते ती, फोटोग्राफ, पॉवर टूल जे असतात, कार, ट्रेन, एरोप्लेन, हे सगळ्यांमध्ये ही जी मशीन बनली होती. एरोप्लेन इंजिन्स ह्याच्या इंजिन मध्ये ग्रीव आउट ऑफ दिस सिम्पल डिव्हाइस. तर हे एवढंसं सिम्पलचं डिव्हाइस त्यांनी जे फॅराडेनी जे इन्व्हेंट केलं होतं त्याच्यामध्ये फार जास्त रिव्होल्युशन आलं या सगळ्या वस्तूंमध्ये, विच वॉज बॉर्न आउट ऑफ मॉकरी. जे की मॉकरी म्हणजे काय की हास्य की व्यंग केलं होतं ना त्यांनी, व्यंगात्मक लहजेत बोलला होता तो फॅराडेची डेव्ही की तू काय कर म्हणजे तू काय करशील, त्याच्या मागे हेच होतं की तू कर असं. डायरेक्टेड फॅराडे जे फॅराडेला केलं होतं त्याच्याशी जे निघालेला हा इन्व्हेन्शन होता, हा इतक्या वस्तूंमध्ये कामास आला. फॅराडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. तर काय झालं, रातोरात तो एक सेलिब्रिटी सायंटिस्ट बनून गेला फॅराडे. फार मोठं त्याचं नाव होऊन गेलं आता. नोबडी नाव केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेटस ऑर एज्युकेशन. आता कोणी पण त्याच्या सोशल स्टेटसच्या किंवा एज्युकेशनची पर्वा नव्हतं करत, कारण की त्यांनी इतका मोठा रिव्होल्युशनरी इन्व्हेन्शन केला होता. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रिव्होल्युशन. ह्यांनी इतक्या एवढ्या यंग माणसांनी, एवढ्या लहान वयाच्या माणसांनी जे आहे एक रिव्होल्युशन, एक क्रांती पैदा केली होती. वन वुड थिंक ऍज अ टीचर डेव्ही वॉज हॅपी ऍट हिज पीपल्स अचीवमेंट. तर कोणी असं सोचेल की ऍज अ टीचर, हे पहा जो टीचर असतो, शिक्षक, गुरु आपण जे म्हणतो, तर तो आपल्या जे आहे जोही त्याचा शिष्य असतो त्याच्या उन्नतीने नेहमी प्रसन्न होतो. तर कोणी पण हे सोचेल की अशा प्रकारे फॅराडेनी जी उन्नती केली त्याच्यानी डेव्ही प्रसन्न झाला असेल आणि खूप हॅप्पी असेल ऍट हिज प्युपिल्स अचीवमेंट. ठीक आहे ना, प्युपिल म्हणजे काय, जो आपला स्टुडंट असतो. तर स्टुडंटनी जो उपलब्धी हासिल केली त्याच्यानी डेव्ही खूप प्रसन्न असेल असं कोणी पण सोचेल. बट इन रियालिटी ही वॉज जेलस. पण रियालिटीमध्ये काय होतं की तो त्याचा जेलस होता, त्याला फार जास्त त्याची जलन झाली. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑफ ऑल हिज डिस्कव्हरीज द बेस्ट वॉज फॅराडे हिमसेल्फ. तर लोक डेव्हीला येऊन सांगू लागले की तुझ्या जितक्याही डिस्कव्हरीज आहेत आतापर्यंत त्यात फॅराडे हा सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. दिस मेड हिम इवन मोर जेलस. आणि या गोष्टीने तो अनेक जास्त जेलस होऊन गेला त्याचा.
An angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. तर एक रागावलेला जो डेव्ही होता, तो त्याला फार जलन होऊन गेली आणि तो रागावून गेला होता. तर त्यांनी फेराडेला एक इम्पॉसिबल टास्क देऊन दिलं की असा टास्क जो पूर्ण न करू शकेतो, टू कीप हिम आउट ऑफ हिज वे, ज्याने की तो त्याशी दूर राहील. ही हँडेड हिम अ पीस ऑफ बेवेरियन ग्लास. तर त्यांनी एक बेवेरियन ग्लास असं काही असतं एक सायन्समध्ये, तर त्याचा एक पीस दिला त्याला, विच वॉज युज्ड इन द लेन्सेस इन टेलिस्कोप्स अँड मायक्रोस्कोप. ज्याचा की यूज कुठे होतो, ज्याचा यूज होतो टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप मध्ये, याच्या लेन्स जे असतात त्याच्यामध्ये यूज होतं. अँड आस्क्ड हिम टू रिव्हर्स इंजिनिअरिंग. आणि त्याला म्हटलं की याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग कर, म्हणजे की जे आहे त्याचं बॅक मध्ये होय असं. बेवेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. तर हे जे बेवेरियन ग्लास होतं हे मॅन्युफॅक्चर केलं जात होतं एका बहुत सिक्रेट, म्हणजे की जे सगळ्यांना माहित नव्हतं अशा प्रकारे सिक्रेट आणि कॉम्प्लिकेटेड, फार कठीण प्रोसेसनी हे मॅन्युफॅक्चर हे बनत होतं. अँड डेव्ही न्यू दॅट विथ द इक्विपमेंट अवेलेबल इन द लॅब फेराडे वुड नेव्हर बी एबल टू अकम्प्लिश द टास्क. आणि त्याला माहिती होतं डेव्हीला की जे इक्विपमेंट आता आपल्याजवळ आहे इथे लॅबमध्ये, ह्याच्या निम्मी जे फेराडेला सांगितलंय तो कधीच नाही करू पावेल. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. तर हा जो ग्लासचा पीस होता छोटासा, हा त्याच्या जीवनात, कुणाच्या फेराडेच्या जीवनात हा फार मोठा जे आहे फार इम्पॉर्टंट होता त्याच्या लाईफमध्ये. फेराडे हॅड अ नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. तर इतकं झाल्यानंतर सुद्धा फेराडे डेव्हीचं रिस्पेक्ट करत होता, सन्मान करत होता, आणि त्याचा ॲटिट्यूड होता कधी पण तो गिव्ह अप नव्हता करत, म्हणजे कोणत्या वस्तूला हार नव्हता मानत. सो ही एक्सेप्टेड द असाइनमेंट. म्हणून त्यांनी तो असाइनमेंट एक्सेप्ट केला, डिस्पाइट नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. तर हे त्याला माहिती होतं की फारच कठीण होणार आहे ही वस्तू हे काम करणं. ही टॉयल्ड फॉर 4 years विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही. तर त्यांनी 4 वर्षापर्यंत फार कठीण परिश्रम केलं आणि त्याला डेव्हीकडनं कोणतंही जे आहे हेल्प नाही मिळाली. अँड एज एक्सपेक्टेड फेल्ड. आणि जसं की एक्सपेक्टेड होतं तो फेल झाला, तो ह्याच्यामध्ये जे आहे सफल नाही झाला. फेराडे नेव्हर लर्न द सिक्रेट अँड दिस रिमेंड हिज फर्स्ट फेल्युअर एज अ सायंटिस्ट. तर तो जो सिक्रेट होता, जो की ह्यांनी लपवून ठेवला होता डेव्हीनी, तो कधीच त्याला कळू नाही पावला. आणि ह्याच्यानी हा त्याचा जो आहे पहिला फेलियर होता ऍज अ सायंटिस्ट, ऍज अ वैज्ञानिक त्याचा हा पहिला फेलियर होता. टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ दीज डिफिकल्ट टाइम्स ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रेक ऑन हिज शेल्फ एज अ सोव्हेनियर. तर तो जे आहे ऍज अ रिमाइंडर की माझा हा फेलियर होता हे त्याला नेहमी लक्षात राहा, म्हणून त्यांनी जो ग्लासचा पीस होता आपल्या जवळ आपल्या शेल्फमध्ये ठेवलेला होता. दिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. जेव्हा त्याच्याजवळ कठीण वेळ पडत होती तेव्हा ते ग्लासचा पीस पाहून त्याला इन्स्पिरेशन मिळत होती. In 1829, Davy died and Faraday succeeded him as head of the laboratory. तर जेव्हा 1829 मध्ये डेव्हीची मृत्यू झाली तेव्हा फेराडेनी त्याची लॅबोरेटरी जे आहे त्याला मिळाली, म्हणजे फेराडेला मिळाली. ही वॉज फ्री टू परस्यू व्हॉट एव्हर ही लाईक. आता तो चाहे जे त्या लॅबोरेटरीमध्ये आपल्या मनासारखं करू शकत होता. अँड ही मेड अनदर रिव्होल्युशनरी डिस्कवरी. आणि तो तरी दुसरी एक क्रांतिकारी डिस्कवरी केली. ही नोटिस्ड दॅट इफ ही मूव्ड अ मॅग्नेट इट कुड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट. तर त्यांनी काय पाहिलं की मॅग्नेट जो असतो, चुंबक जो असतो, त्याला जर मूव्ह केलं तर ते एक इलेक्ट्रिकल करंट अशा प्रकारे प्रोड्यूस करतं, त्याला निर्माण करतं. दस ही कुड नाव कन्वर्ट मोशन इनटू इलेक्ट्रिसिटी. तर आता तो जे आहे ते मोशनला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करू शकत होता, बदलू शकत होता. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न. तर अशाच प्रकारे जो इलेक्ट्रिकल जनरेटर आहे तो त्याचा निर्माण झाला. Something still used today to generate all kinds of power like dynamos and other devices. जे की आजही लोक यूज करतात जनरेट करायकरता, पॉवर यूज करायकरता. लाईट जाते त्या जनरेटरचे मोठ्या मोठ्या शॉप्स वरती यूज होतो. आणि लाईक डायनामोज अँड अदर डिव्हाइसेस, ते अनेक उपकरण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा यूज होतो. तर आता ह्याचा पुढचा पार्ट आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. नाव वी विल कंटिन्यू विथ अवर इंग्लिश वर्कशॉप एक्सरसाइज. सी क्वेश्चन नंबर 2. ब्रेक द पॅसेज इंटू कन्व्हिनियंट स्मॉलर सेक्शन्स. आपण जितके पॅसेजेस वाचले आहेत त्यांना काय करायचंय, आपल्याला स्मॉल पॅसेजेस मध्ये, स्मॉल सेक्शन्स मध्ये ह्याला ब्रेक करायचंय, तोडायचंय. गिव्ह सब हेडिंग्स ऑर टायटल्स टू ईच सेक्शन. आणि मग त्याच्यानंतर काय करायचंय, त्याला एक छोटा टायटल किंवा कोणती सब हेडिंग द्यायची. तर काय पहा, आता आपण पॅसेजचे नाव लिहिलेत मी, म्हणजे की सुरुवात आणि एंड पॅसेजची कुठपर्यंत होईल, आणि मग त्याचं टायटल दिलेलं आहे. तर फर्स्ट पॅसेज बघा, मायकल फेराडे इज रिगार्डेड एज, इथपासून घेऊन कन्सिस्टंट लाईट बल्ब. हे तुम्ही बुकचा यूज करू शकता बघायला की कुठपर्यंत आहे याचा. हा जो पॅराग्राफ होता ह्याचा टायटल काय होईल, फेराडेज चाइल्डहुड अँड हिज वर्क एज अ बुक बाइंडर. म्हणजे की फेराडेचं लहानपण आणि त्याचं काम एज अ बुक बाइंडर. मग आहे नेक्स्ट पॅसेज, दॅट डे इन 1812.
इथपासून घेऊन लिडिंग एक्सपेरिमेंट्स इथपर्यंत जो पॅसेज आहे त्याचं आपण टायटल काय दिलं, फेराडेज असोसिएशन विथ डेव्ही. म्हणजे फेराडे जो डेव्ही बरोबर असोसिएट झाला, त्यांनी त्याच्याबरोबर जे काम करणं सुरू केलं. नेक्स्ट आहे पॅसेज इवन देन डेव्ही इथपासून घेऊन डायरेक्टेड ऍट फॅराडे. हा जो पॅसेज आहे ह्याचा टायटल आपण काय देऊ शकतो, फॅराडे डिस्कवर्ड द इंडक्शन मोटर. म्हणजे ज्या पॅसेजमध्ये आपल्याला हे सांगितलं गेलंय की इंडक्शन मोटरचं त्यांनी जो आहे डिस्कवरी केली, तर त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट पॅसेज आहे आपला फॅराडे बिकेम अ इथपासून घेऊन ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. म्हणजे जे आता आपण लेटेस्ट आज वाचला आहे हा तो पॅसेज आहे. तर ह्याचं काय होऊ शकतो टायटल, डेव्हीज जेलसी अँड फॅराडेज फेलियर. म्हणजे या आपण पॅराग्राफ मध्ये काय वाचले की डेव्ही त्याच्याशी जेलस होता, त्याच्या सफलताशी. तो रातोरात इतका मोठा स्टार बनून गेला होता जो. आणि फॅराडेज फेलियर, फॅराडेचा जो फेलियर होता, जो पहिली त्याची जी आहे हार होती ऍज अ सायंटिस्ट, त्याच्या बाबतीत आपण वाचलंय. तर हे आहे. नेक्स्ट आहे बघा पॅसेज इन 1829. नेक्स्ट पॅसेज आहे इन 1829. ह्याच्यापासून घेऊन कॉल्ड पोलरायझेशन, हे पण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचणार आहे. हा जो पॅसेज आहे ह्याला आपण नाव देऊ शकतो टायटल, फॅराडे बिकम्स हेड ऑफ डेव्हीज लॅबोरेटरी. कशा प्रकारे फॅराडे हेड ऑफ डेव्हीच्या लॅबोरेटरी बनला. लास्ट पॅसेज आपण पाहू, तर ही देन टुक द इथपासून घेऊन हु आर यू इथपर्यंत आहे जो लास्ट आहे. तर ह्याचं टायटल आपण देऊ शकतो फॉर्च्यून फेवर्स फॅराडे. म्हणजे काय झालं याचं की फॉर्च्यून जे आपलं लक असतं, ठीक आहे, भाग्य जे आहे ते फॅराडेला फेवर केलं, त्यांनी त्याचं साथ दिलं. मग बघा आता क्वेश्चन नंबर 3, लिस्ट द डिफरंट गॅजेट्स अँड इन्स्ट्रुमेंट्स मेन्शन्ड इन द पॅसेज. आपण आतापर्यंत जितकेही पॅसेज वाचले आहे सगळ्यांमध्ये काही इलेक्ट्रिकल गॅजेट्सच्या गोष्टी झाल्या आणि इन्स्ट्रुमेंट्सच्या गोष्टी झाल्या, तर त्यांचे इथे नाव द्यायचे आहेत. तर बघा फॅन्स, एअर कंडिशनिंग, स्विंग मशीन्स, फोटोग्राफ्स, पॉवर टूल्स, कार्स, टेलिस्कोप्स, मायक्रोस्कोप्स, इलेक्ट्रिकल जनरेटर्स, डायनामोज, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टम एटसेट्रा. अशा प्रकारे हे सगळे नावं आहेत. फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट ऍटलीस्ट 3 ऑफ देम युजिंग द इंटरनेट. इंटरनेटचा यूज करून आपल्याला कोणत्याही 3 वस्तूंची इन्फॉर्मेशन लिहायची. मी इथे एक वस्तूची लिहिली आहे स्विंग मशीन. फॅन्सच्या बाबतीत तुम्हाला लक्षात आलं वॉर्मिंग अप एक्सरसाइज मध्ये आपण डाऊनच चुकलोय. आणि एक कोणतीही ह्याच्यामधनं घेऊन तुम्ही इंटरनेटवरनं स्वतः बघा आणि लिहायचा प्रयत्न करा. तर आता आपण इथे बघूया स्विंग मशीन, म्हणजे जी सिलाईची जी मशीन असते त्याच्या बाबतीत लिहिलंय. इट इज अ मशीन यूज टू स्टिच फॅब्रिक अँड अदर मटेरियल टुगेदर विथ अ थ्रेड. तर ही एक मशीन असते जी की काय करायचे काम असते, टू स्टिच फॅब्रिक, कपडा असतो त्याला शिवायच्या कामास येते. आणि जे दुसरे मटेरियल असतात त्यांना एका थ्रेड म्हणजे काय, धागा है ना, जो धागा असतो त्याच्याशी शिवला जातो कपडा. स्विंग मशीन्स वर इन्व्हेंटेड ड्युरिंग द इंडस्ट्रियल रेव्होल्युशन टू डिक्रीज द अमाउंट ऑफ मॅन्युअल स्विंग वर्क. तर ह्यांचा इन्व्हेन्शन केव्हा झाला होता, जेव्हा इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, जे क्रांती झाली होती इंडस्ट्रियल, ठीक आहे ना, औद्योगिक क्रांती झाली होती, तेव्हा याचा आविष्कार झाला होता. ताकी जे मॅन्युअल स्विंग वर्क आहे, मॅन्युअल स्विंग म्हणजे काय, हाताने शिवणकाम जे असतं त्याला कमी केलं जाय आणि मशिनीचं काम वाढे, ह्याच्यासाठी याचं इन्व्हेन्शन झाला होता. In a modern sewing machine, the fabric easily glides in and out without the inconvenience of needles and thimbles. तर आता जे मॉडर्न सिलाई मशीन येतात त्या फार जास्त जे आहे मॉडर्न आहेत आणि हँडी आहे. ते त्याच्यात आसानीचे कपडा आत चालला जातो, बाहेर येऊन जातो. आणि त्याच्यामध्ये नीडल्स म्हणजे काय असतं, सुई आणि थिम्बल्स जे असतात ते सगळ्याची कटकट नसते त्याच्यात काही पण. बट द अर्लियर स्विंग मशीन्स, पण ज्या आधीच्या स्विंग मशीन्स होत्या सिलाई मशीन वर पार्शियली मॅन्युअल, तर त्या ज्या आहे काय होत्या, जसं हाताने चालत होत्या किंवा पायाने. अजूनही टेलर लोक यांचे यूज करतातच, आपण पाहिलं असेल. तर ते पार्शियली मॅन्युअल अँड हेल्प द टेलर डू द स्टिचिंग फास्टर, सेव्हिंग हिज टाइम. तर जे टेलर लोक आहेत ते ह्याचाच यूज करत होते आणि अजूनही करतात, ताकी त्यांचं स्टिचिंग जे आहे, सिलाईचं काम आहे ते लवकर हो आणि त्यांचा वेळ वाचे. राईट अबाउट टेलिस्कोप्स अँड मिक्सर ग्राइंडर. अशाच प्रकारे तुम्ही टेलिस्कोप आणि मिक्सर ग्राइंडरच्या बाबतीत लिहू शकता, जसं आपण आता हे लिहिलंय तसं. तर आज आपण पाहिलं की कशा प्रकारे जे आपले गॅजेट्स आहेत आणि जे मशीन्स आहेत त्यांच्या बाबतीत आपण वाचलं. आणि इंग्लिश वर्कशॉपमध्ये काही आपण जरुरी गोष्टी पाहिल्या. त्याच्याच बरोबर आपण पाहिला की फॅराडे म्हणजे जो आहे त्याचा जो गुरु होता, ऍज अ गुरु त्याला असं करायला नको होतं, पण त्याचा गुरु डेव्ही कसं त्याची धडपडाट होती त्याला,
कसं त्यांनी त्याच्या कामात अडंगे लावले, पण तरी सुद्धा फॅराडे जो आहे तो पुढे वाढत गेला आणि तो रुकला नाही. आजचा सेशन आपला इथे समाप्त होतो आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.